नमस्कार, मी साधनाताई नरेश बोर्डे, प्रभाग क्रमांक 12 क. 2012मध्ये सुद्धा आपले नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे माननीय नेते आपले देवेंद्रजी साहेब यांना मी खूप त्यांचं आभार मानते की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. तर त्या संधीचं सोनं करण्याची माझी जिम्मेदारी आहे. आज प्रभागात ज्या काही समस्या आहेत, माझ्या तिथे जास्तीत जास्त स्लम भाग आहे, गोंड मोहल्ला आहे, विश्वासनगर आहे, गिट्टी खदान आहे, त्याचप्रमाणे गंगानगर, जगदीशनगर, मकरधोपडा हा पूर्ण स्लम एरिया आहे. आणि या स्लम एरियामध्ये बरीच कामं आहे. आज आम्ही 4 दिवसापासून जे फिरत आहे, तर गटर लाईनचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तिथे गटर लाईन तुटलेली आहे, जागच्या जागी पाणी वाहत आहे, तर आणि ती खूप वर्षाची आहे. तर ती बदलवून मोठी पाईपलाईन टाकणं आणि चेंबर बनवणं हा मोठा गहन प्रश्न आहे. कारण घरं इतक्या जवळजवळ आहे की आपण तिथे काम करू शकत नाही, एवढे घरं ते जवळजवळ आहे आणि त्यामुळे त्यांना फार त्रास होत आहे. तर मी सर्वप्रथम निवडून आल्यानंतर माझं तेच एक विझन आहे की ह्या स्लम वस्तीमध्ये गटर लाईनचा, पाण्याचा प्रश्न आणि साफसफाईवाले बिलकुल येत नाही. जागच्या जागी कचरा पडलेला आहे, त्यांना फार त्रास आहे, पण ते आता कोणाला म्हणू शकत नाही. तर ती एक जिम्मेदारी मी जर निवडून दिलं मला जनतेने प्रचंड बहुमताने, तर निश्चित स्वरूपात मी ते करण्याचा प्रयत्न करेन. जनता की शिकायतों के समाधान के लिए स्थायी व्यवस्था कैसे बनाएंगे आप, यदि अगर चुन के आते तो जो भी समस्या रहेगी, जो भी पानी रहो, दिया रहो, रोड रहो, कुछ भी, और सीनियर सिटीजन के लिए एक विरंगुड़ा केंद्र, उनको बैठने के लिए, और लड़के जो है उनको ई लाइब्रेरी और गार्डन होना, उसमें ग्रीन जिम, बच्चों के लिए खिलौने और स्मशान घाट. अभी 2 स्मशान घाट है, एक शिवाजी चौक में हमारी इधर, एक उधर धाबा साइड में है. तो वो डिस्प्यूट ये है वो जगह, इसलिए उसका डेवलप नहीं हो रहे हैं. उधर विसावा स्थान रहता है, जो कुछ अंदर की सुविधा रहती है वो नहीं कर पा रहे हैं. तो उसका भी हम सॉल्यूशन निकालेंगे. और अभी दाभा बस्ती में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की आज जयंती थी, तो मैं वहाँ गई. तो उन लोगों की इच्छा है कि उधर एक कॉलेज चाहिए, और सब बच्चे नागपुर में जाते हैं शहर में, तो इधर ही कॉलेज और दवाखाना चाहिए, ऐसी उनकी मांगनी थी. वो भी जैसे हमारे साथ 4 लोग हैं, 4 ही लोग हम कमल वाले हैं, तो जैसे भी 4 लोग हम उसका सोल्यूशन निकालेंगे. मला एक सांगा, स्लम वस्ती आपल्या प्रभागात जास्त आहे, गरीब तबक्याचे लोक राहतात, रोजमर्याचे जे अमाऊंट खातात, त्यांच्या रोजगारासाठी आपण काय करणार? आणि दुसरी गोष्ट, महिला जे आहेत असुरक्षित इथं ते निर्माण झालेलं आहे, त्यांना भीतीचा कुठंतरी निर्माण आहे. आपण त्यासाठी आपण काय करणार? आपली पक्ष आहे, आपली पार्टी आहे, मजबूत पार्टी आहे, त्यामध्ये आपण काय करणार? महिला मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना रोजगार नाही आहे, तर त्या रोजगाराकरता काहीतरी आपण प्रयत्न करू. काही छोटे मोठे उद्योग वगैरे, पापडसारखे आपले काही वाती, फुलवाती, हे जे काही आहे छोटे मोठे, हे आपण या ठिकाणी करू शकू. त्या महिला बचत गटाचे पण भरपूर प्रश्न आहेत इथं. हो, त्याच्यासाठी आपण काय करणार? महिला बचत गटाला आपल्या बालकल्याण मार्फत बऱ्याच सुविधा असतात. हो. महानगरपालिकेतर्फे त्याच्यात ब्युटी पार्लरचा कोर्स फ्री असते, शिलाई मशीन, शिलाईचा जो कोर्स असतो तो फ्री असतो. असे बरेच फ्री बालकल्याण मार्फत आपल्याला मिळतात. फ्रीमध्ये मशिनी मिळतात जर कोर्स कंप्लीट झाल्यावर. ह्या करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू. मला एक सांगा अजून, की आता इथे एक आपलं हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचा, आणि तो सुशोभित तुमच्या नेतृत्वात झालेला आहे. भाऊ नरेश बर्डे यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगला बनलेला आहे. जनतेला त्याचा खूप भरपूर फायदा मिळालेला आहे. आता त्यात अजून काहीतरी डेव्हलप करणार आहात का? ते झालं आहे, छान झालं आहे. म्हणजे 2012ला तर पूर्ण तिथे गायी बसत होते, कुत्रे बसत होते, परंतु आता ते छान झालं आहे, सुरू पण झालेलं आहे. परंतु तिथे पॅथॉलॉजीची फार आवश्यकता आहे. कारण आपण ते पॅथॉलॉजीमध्ये जे काही चेकअप असते ते जर झालं तर त्यांना लगेचच आरोग्याचं जे काही तकलीफी असेल त्या त्यांच्या दूर होतील. प्रभागातल्या भरपूर लोकांना अजून एक प्रश्न आहे, बऱ्याच वर्षाचे आहे, केंद्रीय मिनिस्टरापर्यंत ही बातमी गेलेली आहे. इथं आपल्याला एक मोठं हॉस्पिटल नाही आहे, जो प्रसूतीसाठी आई बहिणीसाठी त्रासदायक आहे, लांब जावं लागते. हा प्रश्न नरेश भाऊसाहेब आम्ही तिथं मांडलेला आहे. त्यासाठी आपण काय करणार? हॉस्पिटलची जागा तर आता उपलब्ध नाही. त्याच हॉस्पिटलमध्ये आपण काही करू शकू. ज्या सुविधा आहे आता, तर त्या सुविधा त्याच हॉस्पिटलमध्ये आणू शकू. किंवा आपल्याला
गोरेवाडा साईडनं जागा आहे तिथे तिकडेच गोरेवाडा साईडच्या लोकांची सुद्धा इच्छा आहे का इकडे, कारण तोही आउटर भाग आहे, तिथे एखादा हॉस्पिटल व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. तर आपल्याला जसाही फंड मिळाला, जसंही आपण आमदार निधीतून म्हणा खासदार निधीतून आपल्याला जे काही मिळालं ते आपण एक तर इथे व्यवस्था करू किंवा आपण गोरेवाडा साईडने एक चांगलं हॉस्पिटल निर्माण करण्याची माननीय गडकरी साहेबांना विनंती करू. म्हणजे आता तुमच्यासोबत जे आमचं भारतीय जनता पार्टीचं पॅनल इथे फार स्ट्रॉंग आहे, कारण त्यामध्ये माझे महापौर मायाताई युवनाती जी आहे, त्याचप्रमाणे जी दर्शनीताई धवड काँग्रेसमध्ये होत्या त्या आता इथे आल्या आहेत, त्या स्ट्रॉंग आहे. मी साधनाताई बर्डे, त्यानंतर विक्रम गॉलवंशी, जे काही जगदीशजी गॉलवंशी माझ्यासोबत 2012मध्ये आम्ही सोबत होतो, सोबत आम्ही फिरलो, सोबत निवडून आलो. तर त्यांचा मुलगा आता तो माझ्यासोबत आहे, म्हणून आमचं एक स्ट्रॉंग पॅनल म्हणून सर्व लोक बघत आहे आणि तेच पॅनल पूर्ण येईल आणि आम्ही पॅनलसोबत चालत आहे आणि चारही लोक आम्ही फिरत आहे. एक मिनिट, जनतेला हे आवाहन करू शकते की जर आपलं माझंही पॅनल 400 कमळाचा आला आहे आणि आपले 151 नगरसेवक आहे, त्यापैकी जास्तीत जास्त नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे आले तर आपली सत्ता महानगरपालिकेवर बसू शकेल आणि तिथं बसले आणि जर महापौर झाला तर निश्चित स्वरूपात आपल्या प्रभागाचा विकास होईल, आपल्याला ते फंड देतील आणि आपण कार्य करण्यास सक्षम राहू. आमचे नरेशभाऊ बर्डे आपल्या वहिनीला भारतीय जनता पार्टीने तिकीट देऊन एक मान सन्मान नागरिकांसाठी मदतच्या विश्वासासाठी आपल्याला जे तिकीट मिळालेली आहे आणि आपण फाउंडेशन आपला जो समाजसेवेचा कार्य निरंतर आपण करत आहात. आताच आम्ही मुद्दा घेतलेला होता प्रस्तुतीचा वहिनीचा दवाखान्याचा, तो वहिनीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जनतेला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नक्कीच ते पार पाडू. आपण फाउंडेशनतर्फे आणि मतदारांना काय आपण आव्हान करणार ना, काय मत कसे मागणार? सातत्यानं मागील 15 वर्षापासून वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या प्रकारे समाजोपयोगी कार्यक्रम करत आलेले आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे झाडे लावणे, त्यानंतर लोकांना आम्ही 2017 2019 ते 2022मध्ये करोना काळामध्ये प्रत्येक घरामध्ये किटाचा वाटप केलेला, अन्नधान्य पुरवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही एक धार्मिक प्रवृत्ती आपल्या प्रभागात निर्माण झाली पाहिजे. लोकांना विहारं बांधलेली आहे आम्ही, नंतर मंदिरामध्ये जिथं मंदिरासाठी हॉल असतो तो बांधून दिलेला आहे, जेणेकरून तिथे येणाऱ्या आपली धार्मिक प्रवृत्ती निर्माण झालेली पाहिजे. त्यानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझ्याकडे इथे कार्यक्रम आम्ही ठेवतो. डॅन्स कॉम्पिटिशन असो, लहान मुलांना त्याचा फायदा मिळाला, लहान मुलांना त्याचे आर्ट कला दाखवता आली पाहिजे. त्यानंतर आम्ही क्रिकेटचे आणि फुटबॉल असे कॉम्पिटिशनच्या स्पर्धा भरवतो, जेणेकरून आपला तंदुरुस्त असा भारत झाला पाहिजे, युवा वर्ग तंदुरुस्त झाला पाहिजे. त्यानंतर साधना कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आम्ही इथे निरंतर रोज 5:30 ते 6:30पर्यंत योगा क्लासेस चालवतो, जेणेकरून मन आणि शरीर एकत्र झालं पाहिजे. त्यानंतर आम्ही मॅचेस भरवतो आणि अशा प्रकारचे निरनिराळे समाजाचे कामं आम्ही या ठिकाणी निरंतर 15 वर्षापासून करत आहे आणि त्या गोष्टीचाच काम करण्याचा आम्हाला फायदा आमचे केंद्रीय नेतृत्व नितीनजी गडकरी आणि आमचे मुख्यमंत्री लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि माझ्या पत्नीला साधना नरेश बर्डेला OBC प्रवर्गामध्ये तिकीट दिली. आम्ही त्या तिकिटीचं संधीचं सोनं करून दाखवू आणि पूर्ण या ठिकाणी या प्रभागात 12मध्ये 4ही कमळ फुलवून दाखवू अशी मी या ठिकाणी प्रभागाला घाई देतो. प्रभागात माझी ही सेवा ही निरंतर टिल द डेथ म्हणजे माझ्या मनापर्यंत, त्यानंतर माझा मुलगा करेल एवढंही, कारण का माझ्या वडिलांनी हे चालू केलेलं काम मी करत आहे, माझ्यानंतर माझा मुलगा करेल अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि समाजकार्य हे राजकारणापेक्षा मोठं आहे. आमचे नेते गडकरी साहेब नेहमी म्हणतात राजकारणात येणं म्हणजे दुसरं काही नसून गोर गरीब शोषित पीडित लोकांना सुविधा पोहोचवणे, त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ कसा पोहोचेल हे करून देणे, त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष देणे, अशा प्रकारची की आम्ही राजकारणात जात आहे. आम्ही स्वतःचा समाजसेवा करतो आहे आणि राजकारणात माझी बायको 5 वर्षे असताना भरपूर कामे केलेली आहे, त्याच्यामुळे तिला अनुभवही आहे. मलासुद्धा मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मलाही अनुभव आहे. मी हे माझं काम समाजसेवेचं निरंतर जोपासत राहील. म्हणजे निश्चित मानली जाऊन राहिली हे
जनता जनार्दन अशा प्रकारचे कामं करणारे प्रत्येक ठिकाणी आहे. राजकारण वेगळं, राजनीती वेगळी असते, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या जनतेने, माझ्या गोरगरीब जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे आणि मी पूर्ण आमचं पॅनल मी भारतीय जनता पार्टीलाही सांगतो का हे पॅनल पूर्ण निवडून येण्याची आम्ही प्रयत्न करू. जनतेला काय जनतेला एवढंच आवाहन करतो का या ठिकाणी या प्रभागातील जनतेला सांगू इच्छितो का त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रेशर दबावाखाली न येता आणि भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र सरकारने आणि आमचे नितीनजी गडकरी यांनी जे विकासाचा ध्येय गाठून जे कामं केलेले आहे त्या कामाला पाहून आणि आमचे मुख्यमंत्री यांनी कोणत्याही जातपात न करता ज्या योजना राबवलेल्या आहे त्या योजनेचा लाभ आम्ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेला आहे. ते लाभार्थी आता व्होट देणार आहे, तर त्यांना सांगतो का त्यांना न विसरता येणाऱ्या 15 तारखेला कमळाचं बटन दाबायचं आणि आमचे 4ही पॅनलमध्ये असलेल्या उमेदवाराला निवडून द्या, एवढंच मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद.